नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. मंडळी, कालच्या दिवसातील आंध्रलता शिमगा उत्सव तुम्ही पाहिला असेल. सो आज आपल्या कोंगळे गावामध्ये प्रत्येक गावामध्ये एक नवीन परंपरा या. तर मंडळी, काही गावांमध्ये शंकासूर असतो, काही गावांमध्ये होळीची लाकडं पेटवलेली असतात, त्यांची होळी खेळली जाते आणि प्रत्येक गावामध्ये ह्या वेगवेगळ्या परंपरा असतात. सो आपल्या गावामध्ये पण आता शरणं ही एक पारंपरिक परंपरा आहे. तर ती आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. चला तर भेटूया खाली शरणावरती. हे म्हण्या दापोली तालुक्यामध्ये आमचे एक कोंगळे गाव हे आमचे सुंदर गाव असून त्या गावामध्ये आमच्या सताई देवीची पालखी ही निघते आणि या पालखीच्या निमित्ताने आज आमच्या या ठिकाणी 3 दिवसाचा आमचा शिमगा असतो. आमचा एक पहिला दिवस आमची पालखी बाहेरगावी दर्शनासाठी जाते, सर्वांना दर्शन देण्यासाठी. नंतर दुसऱ्या दिवशी गोडा सण म्हणतात, त्या दिवशी आमची पालखी आमच्या गावामध्ये येऊन आमच्या गावामध्ये आमच्या सर्व घरं घेते आणि अर्धी घरं घेऊन आमच्या खलाटी मैदानामध्ये येऊन त्या ठिकाणी आमची शरणं म्हणजे 3 खुणा देवाच्या काढलेल्या जातात. एक खूण असते ग्रामस्थांची, दुसरी खूण असते महिला मंडळांची, तिसरी खूण असते मुंबईकर मंडळांची. अशा 3 खुणा आमच्या वाडवडिलांपासून त्या खुणा काढलेल्या लपवल्या जातात आणि त्या खूण आमच्या आमची देवता सताई देवी माते ही आमच्या तिच्या शक्तीने आणि सर्वांच्या आशीर्वादांची खुणाचे काढते आणि हेच कार्यक्रम आमचे दरवर्षी चालू असतात. त्या खुणा काढून झाल्यावर या खलाटीमध्ये महिला मंडळ मोठ्या जोमाने आणि माझे भाविक सज्जन, आमचे ग्रामस्थ, छोटे छोटे बालमित्र या ठिकाणी येऊन मोठ्या आनंदाने जुलूस भरला जातो. तो जुलूस आमचे जवळजवळ 2 तास रमलं, 2-3 तास रमलेलं असतं आणि ह्या रमलेल्या आनंदामध्ये ती शरणं खूण काढली जाते. त्याच्यानंतर शरणं काढून झाल्यावर नंतर आमची पालखी पुन्हा घरं घ्यायला.
ग्रामस्थ मंडळ एक काम करा, जबरदस्ती करून घेऊ नका एका ह्याच्यावर श्री जाग माझा माता माऊलीबाई संध्याकाळच्या 12ला धर्माच्या वेळेला हात जोडून पदावर पसरून बाय माझ्या आईशी शरणागत आलेला आहे. बाय दरवर्षी बाई शिमगा दरवर्षी बाई तुझी बाई खुणा काढलेली असते, पण या वर्षी तू ग्रामस्थांची बाई खुणा काढलेली आहेस आणि ग्रामस्थांना बाई खुश केलेस. ग्रामस्थ आणि सर्व मुंबईकर मंडळ महिला मंडळ ही सर्व तुझीच लेकरं आहेत. तसे बाई तुमच्याकडे ग्रामस्थांकडून तू सेवा करून घेते, तशी ती सेवा करून घे आणि त्यांचा माहिती सेवेला बाई हातभार भरपूर काय लागते. आणि असेच बाई सर्वांना सुखाची देव, त्यांना बाई काम धंदा सगळं व्यवस्थित दे, त्यांच्या बाई काम धंदा व्यवस्थित दे, त्यांना पैशाला पैसा मिळू दे आणि ते आनंदाने तुझ्या सेवेला हातभार लावतील. त्यांनाच जशी तुझी सेवेचा आदेश येईल त्या त्या आदेशाला लावतील आणि तुझी सेवा आनंदात करतील. असा अर्ज करता अर्जाच मार्गच होतो. आज वर्षाला आनंदाचा दिवस ना, आनंदाच्या दिवसाला तू केला आले बाय. आज गावाने तुला खुणा घातलेली होती, गावाने खुणा घातली बाय, ती खुणा महिलांची काढलेस. जशी महिलांची तुझी सेवा केली तशी महिलांची तुझी काय खुशी असेल तू कर. जशी महिलांची खुशी करशील तशी महिला तुझी खुशी करशील आणि सालोन साल तुझ्या भेटीला येतील. जर महिलांना खुशी ठेवली तर या वर्षीपेक्षा तुझ्या पुढच्या वर्ष तुझा आनंद चांगला लुटतील आणि चांगला सोहळा पार पडतील.
जशी त्यांच्या पाठीशी उभी राहतील तसे जातील तिकडे त्यांच्या पैशावर गेले याद देशील हाकेला हाक देशील आणि जातील ते तुला हाक मारतील त्या हाकेला उभी राहशील असा अर्ज करता अर्जाला मान द्या माता माऊलीबाई संध्याकाळच्या 12ला धर्माच्या वेळेला हात जोडून बाई पदार बसरून बाई माझ्या आईशी तुला शरणा झालेला बाई आज तुझी बाई 3 खुणा घातलेल्या होत्या. पहिली बाई कोण तू मुंबईकरांची गावकर ग्रामस्थांची काढलीस, दुसरी कोण बाई महिला मंडळांची काढलीस आणि तिसरी कोण बाई मुंबईकर मंडळांची काढलीस. तर बाई
त्याच्यामध्ये बाई मुंबईकर बाई खुश आहेत बाई. अशा ते मैदानात त्याला प्रेम नम्रता शीतलता दे आणि प्रेम नम्रता शीतलता हे गुण त्यांच्यामध्ये येऊन अशाच गावाचा विकास करत राहतील. गावापासून मुंबईपर्यंतचा विकास करायचा त्याच्यात ताकद दे आणि सर्वांना कामधंदा व्यवस्थित दे. पैशाला पैसा मिळू दे. ते जाती येतील त्यांच्या पाठीवर सादर उभी राहा आणि जे कामं घेऊन जातील त्यांची कामं यशस्वी होऊ दे आणि गावाचा चांगला विकास होऊ दे आणि गावापासून ते मुंबईपर्यंत सर्वांच्या नावाचा टंका वाजवणारी सत्याची मालकीण तूच आहेस असा अर्ज करता मालकच हो. शिमगा उत्सव 2025 आत्ताच पार पडला. आमचा सोहळा शरण काढण्याचा श्री सताईदेवी जागृत देवस्थान कोंगळे या देवीचा शिमगा उत्सव सुरू आहे आणि आत्ताचा कार्यक्रम जो झाला आपल्याला पाहायला मिळाला तो होता शरण काढणे. म्हणजे एक निशाणी ठेवली जाते, लपवून ठेवली जाते मातीमध्ये. ती पालखीने खांदेलीने शोधायची असते आणि ही निशाणी शोधली. तसे 3 निशाण्या घातलेल्या होत्या. असा हा कार्यक्रम पार पडलेला आहे शरण काढण्याचा. चांगल्या रीतीने सोहळा पार पडला, एकदम उत्साहाने पार पडला आणि सर्व त्याच्यामध्ये अगदी प्रसन्न होते भाविक. अशा प्रकारे आजचा सोहळा पार पडून आता पुढील गावातले घरोघरी ओटी पालखी घेण्यासाठी, ओट्या घेण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी पालखी निघालेली आहे. असा लावताना हा क्षण पारण फिटतय हो पाहून. रूप लावताना हा क्षण पारण फिटतय हो पाहून. देव निघाल देवळातून नि बसलं पालखीमध्ये जाऊन. 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 शिमग्याच्या दिवसामध्ये होते गावाची पंढरी. होते गावाची पंढरी. होते गावाची पंढरी. गाव शिवाचं घर मंदिर होई प्रसन्न गाव पांढरी. होई प्रसन्न गाव पांढरी. होई प्रसन्न गाव पांढरी. ह्या शिमग्याच्या दिवसामध्ये होते गावाची पंढरी. गाव शिवाचं घर मंदिर होई प्रसन्न गाव पांढरी. देवा तुझं हे सार ऋण असं जमल कसं विसरून. देवा तुझं हे सार ऋण असं जमल कसं विसरून. आज आमच्या या कोंगले ग्रामस्थ मंडळ आणि मुंबई मंडळ तसेच महिला मंडळ हा एक आपल्या सर्वांचा एक आपल्या महाराष्ट्राचा किंवा भारताचा एक सार्वजनिक शिमगा महोत्सव असा कोकणातील एक नावाजलेला सण आहे. आणि तो सण आम्ही आज आमच्या या कोंगले गावात गेली कित्येक वर्ष पिढीनपिढी हा सण आम्ही आमच्या श्री सताईदेवी जागृत देवस्थान या देवीचा सण आम्ही साजरा करत असतो. आज गेल्या 12 तारखेपासून आमच्या सताईदेवीचा शिमगा उत्सव चालू झाला आहे. रात्री आम्ही सताईदेवीच्या मंदिरातून रात्री 1 वाजता ह्या देवीची पालखीची मिरवणूक आम्ही चालू केली. ती मिरवणूक काल चाचवल, अंजरला शहर अशा शहरातून आम्ही 1 दिवस 1 रात्र असं तिचं शिमगा उत्सव साजरा करत असताना आज आमच्या या कोंगले गावात सकाळी 7 वाजता तिचं सकाळी आगमन होऊन आम्ही होम लावण्याचा तिचा कार्यक्रम पार पडून थोडं उर्वरित
आमच्या घरांचं आरती घेण्याचा कार्यक्रम चालू असतो. त्याच्यानंतर दुपारी 4 वाजता आम्ही हा शेरणं काढण्याची एक आमच्याकडे पद्धत आहे. जवळजवळ आपल्या या दापोली तालुक्यात नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यात एक आमच्या या सत्तादेवीची शेरणं काढण्याची पद्धत एक आगळीवेगळी पद्धत अशी आहे. आणि ती पद्धत पाहण्यासाठी तुम्ही बघितलेच असाल, किती बाहेरगावातून लोक, आमच्या गावचे लोक आणि आमच्या गावापासून लहानपासून मोठ्यापर्यंत पूर्ण परिवारच आमच्या सत्तादेवीच्या उत्सवात कार्यक्रमाला इथं उपस्थित असतो. आणि ते आनंद एक आमच्या सत्तादेवीचा अलगच आहे. आणि एक बोलतात नवसाला पावणारी ना हाकेला धावणारी अशी आमची ग्रामदेवता श्री सत्तादेवी आज तिचे शेरणं काढण्याचा आता कार्यक्रम पार पडला. तर खुणा आम्ही आमच्या वाडवडीपासून या देवीला आम्ही एक शेरणं म्हणून असे 3 खुणा आम्ही त्या लपवत असतो. आणि त्या लपवून त्या आम्हाला देवी आनंद करून देत असते की हा खुणा इथं ठेवल्या कशा काढल्या जातात. आणि ते काढण्याची पद्धत आमच्या या दापोली तालुक्यात एक अलग खांद्यावर घेऊन आणि ते गरकी मारून अशा पद्धतीने काढली. एक दापोली तालुक्यात किंवा रत्नागिरी जिल्ह्यात आमच्या सत्तादेवीची ती पालखीच्या शेरणं काढण्याची पद्धत अलग आहे. आणि ती पाहण्यासाठी लोक जवळजवळ बाहेरगावातून येत असतात ना. ती शेरणं काढण्याची आता मला वाटतं आमचा कार्यक्रम पार पडलेला आहे. त्याच्यानंतर आमचा उर्वरित गाव आहे तो आता आरती घेण्याचा कार्यक्रम चालू होईल. आणि ह्या पद्धतीने आमचा आजचा शिमगा चालू राहील. आणि उद्या दुपारनंतर 5 वाजता पुन्हा एकदा देव आपल्या सत्तादेवीच्या मंदिरात जाऊन सानेवर पुढील कार्यक्रम पार पाडून 5च्या पुढची कार्यक्रमाची सांगता होईल. मी आपल्यासमोर एक कोकण गीत सादर करणार, तो सर्वांनी नीट ऐकावा. आवाज वाढवा. स्वर्गाहून ही नगरी न्यारी, आमची माती आम्हास प्यारी. स्वर्गाहून ही नगरी न्यारी, आमची माती आम्हास प्यारी. अरे जाशील विसरून दुनिया सारी, माझं कोकण जगात भारी. अरे जाशील विसरून दुनिया सारी, माझं कोकण जगात भारी. बोला. अरे जाशील दापोली खेळाने गुहागर, चिपळून महाड चिपळून संगमेश्वर. दापोली खेळ आणि गुहागर, महाड चिपळून संगमेश्वर. एकदा पहावी रत्नागिरी, माझं कोकण जगात भारी. एकदा पहावी रत्नागिरी, माझं कोकण जगात भारी. स्वर्गाहून ही नगरी न्यारी, आमची माती आम्हास प्यारी. स्वर्गाहून ही नगरी न्यारी, आमची माती आम्हास प्यारी. अरे जाशील विसरून दुनिया
दृष्टी आम्हावरी. कोंगळगावची आई सताई माझी पावते हो सतवरी. कोंगळगावची आई सताई माझी पावते हो सतवरी. पावते हो सतवरी सताई पावते हो सतवरी. पावते हो सतवरी सताई पावते हो सतवरी. आंजरलेची हाय जोग खाडी सभोवताली हिरवी झाडी. कोंगळगाव माझं दिसते शोभून माईत इथल्या मायेची गोडी. जिल्हा आमचा रत्नागिरी त्यात दापोली स्वर्गा परी. जिल्हा आमचा रत्नागिरी त्यात दापोली स्वर्गा परी. ग्रामदेवता ही अंतरी. ग्रामदेवता ही अंतरी. कोंगळगावची आई सताई माझी पावते हो सतवरी. कोंगळगावची आई सताई माझी पावते हो सतवरी. पावते हो सतवरी सताई पावते हो सतवरी. पावते हो सतवरी सताई पावते हो सतवरी. दुरून येते भक्ती भावानं गावची लेक माहेर वाशिणं. रूप लावताना हा क्षण पारण फिटतय हो पाहून. रूप लावताना हा क्षण पारण फिटतय हो पाहून. देव निघाल देवळातून नि बसलं पालखी मधी जाऊन. 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 शिमग्याच्या दिवसामधी होते गावाची पंढरी. होते गावाची पंढरी. होते गावाची पंढरी. गाव शिवाचं घर मंदिर होई प्रसन्न गाव पांढरी. होई प्रसन्न गाव पांढरी. होई प्रसन्न गाव पांढरी. ह्या शिमग्याच्या दिवसामधी होते गावाची पंढरी. गाव शिवाचं घर मंदिर होई प्रसन्न गाव पांढरी. देवा तुझं हे सार ऋण असं जमल कसं विसरून. देवा तुझं हे सार ऋण असं जमल कसं विसरून. देव निघाल देवळातून नि बसलं पालखी मधी जाऊन. देव निघाल देवळातून नि बसलं पालखी मधी जाऊन. देव निघाल देवळातून नि बसलं पालखी मधी जाऊन.
पायी तुझ्या मागण गाव नांदो माझं सुखान हेच पायी तुझ्या मागण देव निघाल देवळातून नि बसलं पालखीमध्ये जाऊन 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 रूप लावताना हा क्षण पारण फिटतय हो पाहून रूप लावताना हा क्षण पारण फिटतय हो पाहून देव निघाल देवळातून नि बसलं पालखीमध्ये जाऊन 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 हा मातूचं नाव घे. काय काही संदर्भ मानवला काही माता 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 मौली बामाई चैताली साली मायरोडनी छोट्या मान्य करून द्या त्यांच्या घरादारा मुलामध्ये सर्व गोष्टी सांभाळ कर असा हात जोडतोय सारा गाव तरी सुखाचा हा जपसाल गाव देवाच्या कृपेनं दिस सोन्याचं हे आलं गाव नांदो माझं सुखान हेच पायी तुझ्या मागण गाव नांदो माझं सुखान हेच पायी तुझ्या मागण देव निघाल देवळातून नि बसलं पालखीमध्ये जाऊन 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 रूप लावत पुन्हा अजून एक आपल्या मुंबईला जे वास्तव्य करणारे सर्व कोकणवासी रहिवासी मंडळींना एक आवाहन करण्याची इच्छितो की आज गाव ठिकाणी जर आपण सण साजरे केले तर आपल्या मुंबई ही काय हे माहीतच नाही पडणार, पण आपले काही लोक गावाकडे पाठ करून मुंबईकडे राहत असतात. परंतु मी त्यांना एक सांगू इच्छितो की जसा आमच्या या कोंगले गावात बघा गणपती उत्सव गोविंदा बरेचसे असे कार्यक्रम आमच्या या गावात पार पडतात. बरेचसे लोक आमच्या या कार्यक्रमाला मुंबईवरून उपस्थित राहतात. कारण एक आमच्या कोंगले गावातला एक कार्यक्रम करण्याची पद्धत आणि कार्यक्रम करण्याचा एक आनंद हा आमच्या कोंगले गावात अलगच असतो. आणि आमच्या कोंगले गावाचं जे संघटना आहे ती नक्कीच चांगली कुठेतरी एक नावारूपाला आले आणि नावारूपाला असल्यामुळे मला वाटतं आमच्या या कोंगले गावात कार्यक्रम असे आमच्या या कोंगले गावाची संघटना आहे ना. तसाच आजचा हा होळीचा कार्यक्रम आमच्या जवळजवळ आमच्या गावामध्ये आमचे कोकणातून गेलेले मुंबईला नोकरीसाठी एक छोट्या स्वतःच्या पोट भरण्याच्या नोकरीसाठी गेलेले चाकरमानी पुन्हा ह्या शिमग्यासाठी गावाला येतात. त्यांना तो आनंद एक अलग असतो. मग मी सर्वांना सांगेन की जसे आपण आपला कोकण हा आपल्या गावाला घर आहेच, गावाचं वास्तव आपलं आहे, तो कधी कोणी विसरू नये. एक ना दोन दिवस तरी त्या सणासाठी ना आपल्या गावाकडे पुन्हा
आपण लक्ष देऊन पुन्हा आलं पाहिजे आणि तो आनंद गावाचा काय तो सर्वांनी समजलं पाहिजे आणि त्यातून आनंद घेऊन आपल्या जे मुंबईला लोक आहेत त्यांना पुन्हा त्या कार्यक्रमाशी घेऊन आलं पाहिजे आणि गावचा विकास आणि गावचा आनंद काय आहे तो त्यांच्यापर्यंत पोचला पाहिजे. मी सर्वांना हेच सांगेन की तो सर्वांनी येऊन आमच्या या कोकणातला सण किंवा कोकणातला शिमगा उत्सव कसा आहे तो पहा. नक्कीच तुम्हाला पुढचा शिमगा कधी येईल हे तुम्हाला असे म्हणजे रोज त्याची आठवण होत राहते, रोज त्याची जाणीव होईल की मला पुढच्या शिमग्याला जायचं आहे. तर मी सर्वांना आवाहन करेन की आमच्या या कोंगले गावच्या तरी शिमगा उत्सव नक्की तुम्ही पहा, बघा त्यातून काय आनंद आणि काय घेण्यासारखं आहे ते तुम्हाला नक्कीच पुढचा शिमगा यायच्या आधी तुम्हाला ते कळून येईल. एवढं धन्यवाद. बस.